रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह। जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा भारताकडे येणार, याचा परिणाम महाराष्ट्रामधल्या मान्सूनवर होणार, तज्ञांचा अंदाज। मुसळधार पावसाने लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा। भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी। पुण्याच्या चाले गावातील पूल पाण्याखाली, 16 गावांचा संपर्क तुटला। पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडीनं हगवणेच्या घरामध्ये शेण फेकलं। पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रुपाली आलाट यांच्या नेतृत्वात आंदोलन। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांचा निषेध व्यक्त। मृत्यूच्या दिवशी